जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्टार्टअप क्लासेस या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती या घटकावर एकूण 25 प्रश्न बघणार आहोत. प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्याचा नक्कीच तुम्हाला परीक्षेला फायदा होऊ शकतो. चला तर प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 3 पुरंदर. पुरंदर या किल्ल्यावर झाला. प्रश्न क्रमांक 2 आहे, शेतकऱ्यांसाठी महाराणी लक्ष्मीबाई तलाव कोणी बांधला? या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 शाहू महाराज. शाहू महाराजांनी हा महाराणी लक्ष्मीबाई तलाव बांधलेला आहे. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तीस किती रक्कम दिली जाते? प्रश्न क्रमांक 4 आहे, महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तीस किती रक्कम दिली जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 20 लाख. 20 लाख इतकी महाराष्ट्र राज्य वनभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तीस दिले जाते. तर यंदा राज्य शासनाचा पहिला वनभूषण पुरस्कार दिलेला आहे. तो कोणाला दिलेला आहे? तर चैत्राम पवार यांना दिलेला आहे. पहिला वनभूषण पुरस्कार चैत्राम पवार यांना दिलेला आहे. व आत्ताच्या मंत्रिमंडळात वनमंत्री कोण आहेत? तर सुधीर मुनगंटीवार हे आत्ताच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत, सुधीर मुनगंटीवार. एक्स्ट्रा माहिती सांगतोय, तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. प्रश्न क्रमांक 5 आहे, भारतात महिला व बालविकासासाठी एक स्वतंत्र विभाग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 6, 1918ला मुंबई येथे झालेल्या अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष कोण होते? 1918मध्ये मुंबई येथे झालेल्या अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराज सयाजीराव गायकवाड. प्रश्न क्रमांक 7 आहे, जळगाव शहर हे कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गिरणा. प्रश्न क्रमांक 8 आहे, माय कंट्री माय लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लालकृष्ण अडवाणी. लालकृष्ण अडवाणी हे या पुस्तकाचे लेखक आहेत. तर अडवाणीला नुकताच 50वा भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे. एक्स्ट्रा माहिती आहे, वहीमध्ये लिहून घ्या. 50वा भारतरत्न पुरस्कार लालकृष्ण अडवाणी. प्रश्न क्रमांक 9, कोणत्या वायूस हसवणारा वायू असे म्हटले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नायट्रस ऑक्साईड. नायट्रस ऑक्साईडला हसविणारा वायू असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 10, सेस्मोग्राफ यंत्र कशाची तीव्रता मोजण्यासाठी वापरतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भूकंप. प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतीय राज्यघटनेतील कलम 280 कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वित्त आयोग. वित्त आयोगाशी संबंधित वित्त आयोग कलम 280 वित्त आयोगाशी संबंधित आहे. तर भारताचे महान्यायवादी कलम किती आहे? 76. कलम 76 हे भारताचे महान्यायवादीशी संबंधित आहे. तसेच निवडणूक आयोगाशी संबंधित कलम आहे 324 भारतीय निवडणूक आयोग. प्रश्न क्रमांक 12 बघा, जागतिक कर्करोग दिवस कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4 फेब्रुवारी. 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन प्रश्न पाहावयास मिळतील. चला तर प्रश्न क्रमांक 13 सुरुवात करूया. चोला औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चोला औष्णिक विद्युत प्रकल्प ठाणे या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 14, कोणत्या समितीच्या शिफारशीमुळे नाबार्ड बँकेची स्थापना झाली?
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बी शिवरामन समिती. बी शिवरामन समितीची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी कशाला शुष्क बर्फ असे म्हटले जाते? पर्याय क्रमांक 2 कार्बन डायऑक्साईड या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मूलद्रव्याच्या लहान कणांना अणु असे नाव दिले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 डेमोक्रिटस. प्रश्न क्रमांक 17 ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी किती सदस्य संख्या असावी लागते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 7. ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी 7 सदस्य संख्या असावी लागते. तर ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहे? 7 ते 17. कमीत कमी 7 व जास्तीत जास्त 17 सदस्य ग्रामपंचायतीत असतात. प्रश्न क्रमांक 18 भारतीय संविधानातील प्रस्तावनेची भाषा कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया. प्रस्तावना ही ऑस्ट्रेलिया या देशाच्या संविधानातून घेण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 19 स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 व्यंकटेश भगवानराव खेडगेकर. प्रश्न क्रमांक 20 1908 मध्ये मुंबई येथे सेवा सदनची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रमाबाई रानडे. 1908 सेवा सदन योग्य उत्तर होईल रमाबाई रानडे. प्रश्न क्रमांक 21 कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला नेली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड हार्डिंग. 2 लॉर्ड हार्डिंग याने भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला नेली. प्रश्न क्रमांक 22 ग्रेहाउंड्स हे नक्षलवाद विरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे? ग्रेहाउंड्स नक्षलवादी विरोधी पथक हे कोणत्या राज्याचे आहे? तर पर्याय क्रमांक 4 तेलंगणा या राज्याचे आहे. प्रश्न क्रमांक 23 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 61 इतकी पदके जिंकलेली आहेत. तर भारताने राष्ट्रकुलमध्ये पदकांच्या बाबतीत 4था क्रमांक भारताचा आहे. तर भारताने गोल्ड 22 मिळवलेले आहेत. गोल्ड या ठिकाणी 22 जिंकलेले आहेत. तसेच सिल्वर हे 16 जिंकलेले आहेत व लास्टची ब्रॉन्झ पदक हे भारताने किती जिंकलेले आहेत? तर 61 म्हणजेच कोणते हे 61 जिंकलेले आहेत. व ब्रॉन्झ किती जिंकले आहेत? 23. ब्रॉन्झ पदक 23, सिल्वर 16 आणि गोल्ड 22 अशी एकूण टोटल 61 पदके जिंकलेली आहेत. व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कुठे झाली? तर बर्मिंगहॅम या शहरात झाली. प्रश्न क्रमांक 24 भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 झारखंड. झारखंड हे तांबे उत्पादन करणारे सर्वात महत्त्वाचे भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 25 भारतातील एकमेव प्रमुख नदीवरील बंदर कोणते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कोलकाता हे एकमेव नदीवरील असणारे बंदर आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण एकूण 25 प्रश्न बघितले. प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच व्हिडिओला शेअर करा व स्टार्टअप क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, वंदे मातरम.